युनिसेफचे राष्ट्रीय राजदूत आणि अभिनेते आयुष्मान खुराना यांनी 19 ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील चांदाई टेपली येथील शाळेला भेट देऊन स्थलांतरित मजुरांच्या पाल्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाची पाहणी केली। त्यांनी विद्यार्थी, नातेवाईक, ग्रामस्थ आणि बालमित्रांशी संवाद साधला। जालना जिल्ह्यात 2014 पासून 258 गावात हा उपक्रम राबवला जातोय। स्थलांतरित पालकांच्या मुलांचे आजी-आजोबा, नातेवाईक आणि विश्वासू ग्रामस्थांच्या देखरेखीखाली काळजी घेतली जाते। 2026 मध्ये 6 तालुक्यात 649 बालमित्र स्वयंसेवक कार्यरत आहेत। 2024-25 मध्ये 5800 हून अधिक मुलांचं स्थलांतरित थांबवण्यात यश आलंय। त्यामुळे मुलांची शाळेतील उपस्थिती, आरोग्य आणि पोषण सुधारण्यास मदत झाली। प्रत्येक बालकाचं बालपण जपणं ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे असं सांगत खुराना यांनी उपक्रमाचं कौतुक केलं। एज ए यूनिसेफ एम्बेसडर मेरा पहला फील्ड विजिट था और जालना जो डिस्ट्रिक्ट है महाराष्ट्र में पहली बार एक फील्ड विजिट पे आया हूँ एंड रूरल विजिट सबसे पहले हुई है। उसमें काफ़ी कुछ जानने को मिला, स्पेशली ग्रास रूट लेवल पर लोगों से बात करने को मिला। सीजनल माइग्रेशन के बारे में जानने को मिला, जिससे पता चला कि चिल्ड्रन काफ़ी अफेक्ट होते हैं सीजनल माइग्रेशन से, चाहे उनका मेंटल स्टेट हो, फिजिकल स्टेट हो। स्पेशली 0 to 6 ईयर्स वो अपने माँ बाप के साथ होते हैं, लेकिन उनकी एजुकेशन अफेक्ट करती है। काफ़ी चीज़ें अफेक्ट होती हैं, नेगेटिव इम्पैक्ट पड़ता है क्वालिटी ऑफ लाइफ में, अपॉर्चुनिटीज़ में फ़र्क पड़ता है। सो आई थिंक इट वाज क्वाइट एन आई ओपनर फॉर मी। 10 साल से ये कोलैबोरेशन है हमारी लोकल एडमिनिस्ट्रेशन के साथ और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के साथ। इट्स हाईली इफेक्टिव। जितने रिजल्ट्स आए हैं बहुत ही अमेजिंग हैं। अराउंड 649 बाल मित्र जिन्हें का कहा जाता है वो यहाँ पर हैं और काफ़ी एक्टिवली वर्क कर रहे हैं, बहुत सेल्फलेसली वर्क कर रहे हैं, क्योंकि अराउंड 18 to 29 ईयर्स की उम्र तक ये होते हैं बाल मित्र जिनको कहा जाता है। और ये छोटे बच्चों के लिए एज अ फैमिली हो जाते हैं, क्योंकि इनके माइग्रेंट वर्कर्स जो होते हैं, पेरेंट्स होते हैं, वो दूर रहते हैं। और इतना अच्छा कोलैबोरेशन कम्युनिटी का मैंने आज तक कभी नहीं सुना, जहाँ पर अक्रॉस जनरेशंस लोग आने वाली पीढ़ी की तरफ उनके वेलफेयर के लिए काम कर रही हैं। मैं उन लोगों से मिला हूँ जो बचपन में जिनकी शादियाँ हो चुकी थी और वो मैरिड हैं, उनके अब जो आगे बच्चे हैं वो इन स्कूल में जाते हैं, वो नहीं चाहते कि वो उनके बच्चे भी इसका सामना कर पाएँ। तो जो इंटर जनरेशनल ट्रांस जनरेशनल ट्रॉमा जो है वो ख़त्म हो रहा है और धीरे धीरे हर जनरेशन से आई थिंक फ़ायदा पहुंच रहा है आने वाली जनरेशन को। और आई थिंक इट्स लाइक गिविंग बैक टू द सोसाइटी। अगर आप देखते हैं कि आपके पहले वाले जो बाल मित्र थे उन्होंने आपकी मदद की है, वो अब आपके माँ बाप हैं, आगे जाके बच्चों को फ़ायदा हो रहा है, बच्चे आगे जाकर सोसाइटी की हेल्प करेंगे। सो आई थिंक इट्स अ वेरी गुड चेन रिएक्शन जो जनरेशन दर जनरेशन आगे बढ़ रहा है। हमारे रूरल जो अफेक्टेड चिल्ड्रन हैं, जहाँ पर उनके पेरेंट्स को सीजनल माइग्रेशन का ट्रॉमा अफेक्ट करना पड़ता है, क्योंकि 0 से 6 ईयर्स तक तो बच्चों को साथ रखना ज़रूरी हो जाता है उनके लिए। तो यूनिसेफ का ये कदम है कि कैसे हम उनको मेंटली और फिज़िकली स्ट्रॉन्ग बना सकें। ऑफ कोर्स 0 to 6 ईयर्स एक सफ़र करते हैं, कुपोषण उनको होता है, लेकिन आफ्टर दैट चाहे उनके पेरेंट्स बाहर वर्क कर रहे हैं एज ए लेबर्स, एक कम्युनिटी सपोर्ट सिस्टम बन जाता है, चाहे वो आंगनवाड़ी वर्कर्स हैं या बाल मित्र मित्रिन हैं, उनके थ्रू लोकल एडमिनिस्ट्रेशन है, उनके थ्रू एक अच्छा सेफ्टी नेट बन जाता है चिल्ड्रन के अराउंड। और उनको ऑफ कोर्स उनकी एजुकेशन इफेक्ट हो रही है इन अ पॉजिटिव वे। सबसे बड़ी बात है कि मेंटली काफ़ी स्ट्रॉन्ग बन रहे हैं वो बच्चे। माई मैसेज टू सोसाइटी विल बी जस्ट टू बी मोर केयरफुल विथ क्लाइमेट, क्योंकि इस सीजनल माइग्रेशन होने का बड़ा रीज़न ये भी होता है कि अपॉर्चुनिटीज़ जॉब की बहुत कम जगह पे होती है, इसलिए आपको दूर दराज के क्षेत्रों में जाना पड़ता है। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी इथं भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। मात्र या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेमुळे राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलंय। निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती दर्शवण्यात आली। विशेष म्हणजे खडसेंचे राजकीय विरोधक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख नेत्यांची नावं आणि छायाचित्र निमंत्रण पत्रिकेत झळकलेत। त्यामुळे खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात फडणवीस, शरद पवार, गिरीश महाजन यांच्यासह अनेक राजकीय दिग्गज एकाच मंचावर येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात आता उत्सुकता निर्माण झाली। मुक्ताईनगरच्या या सोहळ्याला राजकीय दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले। या निमित्ताने कोणते राजकीय संदेश दिले जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।
जळगावच्या नशिराबादमध्ये पोलिसाच्या घरात सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली. मुक्तेश्वर नगर परिसरातील भादली रोडवर रात्री 8:30च्या सुमारास 2 दरोडेखोरांनी पोलीस नाईक गणेश साहेबराव कोळी यांच्या घरात प्रवेश केला. सुरी आणि रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत दरोडेखोरांनी घरातील दागिने आणि रोख रकमेची मागणी केली. यावेळी दरोडेखोरांनी गणेश कोळी यांच्या पत्नी सुनीता कोळी यांच्या गळ्याला सुरी लावल्याची माहिती आहे. गणेश कोळी यांच्या अंगावर सोन्याचे दागिने आणि हातात अंगठ्या असल्यानं त्यांनी बाथरूममध्ये लपून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोरांनी बाथरूमचा दरवाजा तोडण्यास सुरुवात केली. परिस्थिती गंभीर होत असल्याचं लक्षात येताच दरोडेखोरांनी घरातील कारची चावी घेतली आणि कारसह भादली रोडच्या दिशेने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद आणि जळगाव MIDC पोलिसांनी तातडीनं शोध मोहीम सुरू केली. पोलिसांनी कार ताब्यात घेतली. दोन्ही दरोडेखोर अद्याप फरार आहेत. गणेश कोळी हे डोंबिवलीतील विष्णुनगर परिसरात पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. फरार आरोपींचा शोध सध्या सुरू आहे. 8:30 वाजेची 8:30 वाजता आम्ही जेवण करून बसलो होतो. त्या टायमाला 2 अनोळखी इसम आले. 2 आले आणि त्यांनी तोंडाला मास्क लावलं होतं, डोक्याला पण मास्क लावलेलं होतं. त्यांनी चॉपर वगैरे सुरी होती आणि एक रिव्हॉल्वर काढला, बोललो पैसा देऊ. तर त्याच्यामध्ये मी घुसलो संडासामध्ये, कडी लावून घेतली. कडी लावली आणि त्या बोलले की मी बोललो की मी पोलीस आहे, तुम्हाला कामाला लावून टाकेल. मग त्या टायमाला बायकोला त्यांनी एकदम दाटी दिली. मग ते चावी घेऊन पडून गेले गाडी घेऊन. बाकी किती जण होते? 2 जण होते. कसे हिंदी बोलत होते? हिंदी बोलत होते. घरात किती जण होते तुम्ही? आम्ही 4 जण. बरं, काय होतं त्यांच्याजवळ? एक रिव्हॉल्वर दाखवत होते आणि कट्टा होता, हे आपल्या सुरी. मग कुणाला लागलं का? कोणाला लागलं? तुमच्याकडून काही हे दोन झालं? मिनिटं थांबा करतो. तुमच्याकडनं काही म्हणजे तुम्हाला मध्ये कोणून पडून गेले का ते? हां, गाडी घेऊन पडून गाडी गेले? घेऊन पडून गेले. चावी तिथंच होती, चावी घेऊन पडून गेले. मोबाईल घेतले, इथे ठेवले होते बाहेर. पुढे काय झालं? पुढे मग आम्ही 112ला मी कॉल केला. मग त्यांनी लगेच नाकाबंदी वगैरे लावली आणि गाडी आपल्या MIDC पकडली. तुम्ही पाठलाग केला? हां, पाठलाग केला. मग काय झालं पुढे? मग ते पडून गेले. अंधारात गाडी लावली आणि पडून गेले तिथून. कुठे लावली होती गाडी? MIDC. तुम्हाला सापडले नाही? नाही, किती वाजेची घटना असेल साधारण? ती 8:30 ना. अच्छा, तुमचं नाव? गणेश. अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाचे अ, ब, क, ड नुसार वर्गीकरण करण्यात यावं या मागणीसाठी धाराशिवमध्ये मातंग समाजाच्या वतीनं महामोर्चा काढण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. हजारो समाज बांधवांसह महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. शहरातील प्रमुख मार्गांवरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दरम्यान अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाचं उपवर्गीकरण झालंच पाहिजे अशी मागणी या मोर्चात सहभागी महिलांनी केली आहे.